नमस्कार, मैं हूं जहीर खान। नासिक शिक्षक निर्वाचन क्षेत्र का चुनाव में धांधली। नासिक के बीडी भालेकर मतदान केंद्र के बाहर हौले हौले हंगामा देखने को मिला। मतदान केंद्र के बाहर मतदाताओं को पैसे बांटे गए। इसके चलते मतदान केंद्र के बाहर थोड़ा अफरा तफरी देखी गई। इसके बाद पुलिस ने पैसे बांटने वाले शख्स को हिरासत में ले लिया और आगे कार्रवाई के लिए पुलिस हिरासत में भेज दिया। शिवसेना म्हणून तुमची काय मागणी? नाही, निश्चितपणे पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या इलेक्शनमध्ये झालेला आहे। शिक्षक मतदारसंघाला कलंक आहे। ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात, मनमाडमध्ये पैसे पकडले जातात, जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात। धुळ्यामध्ये तोच प्रकार आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता पुरासहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत। लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटून सुद्धा म्हणजे आता एक शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटप झाले आणि त्याची चौकशी नीटपणे या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे। आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं, त्यासाठी त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे। केंद्राच्या बाहेरच पैसे वाटप केलं जात होतं, त्यावर उमेदवारांच्या संदर्भातलं नाव देखील आहे, त्या प्रकारच्या चिठ्ठ्या लावण्यात आलेल्या आहे। एकूणच या सगळ्या संबंधी वरिष्ठ पातळीवर आपण काय मागणी करत आहात? प्रशासनाकडे काय या सगळ्या संदर्भात पत्रव्यवहार असेल? निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची संपूर्ण चौकशी करावी। पुराव्यासहित तुम्हाला तिथं स्टिकर लागलेले आहे। 3 लेडीज होत्या, 1 जेंट्स होते, हे पैसे वाटत होते। गेल्या 1 तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे हे करत होते आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला, दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं। म्हणजे एकाच तालुक्यात नाही पकडलं गेलंय, वेगवेगळ्या ठिकाणी कितीतरी तालुक्यामध्ये पकडलं आणि पकडताना सुद्धा हे किशोर दराडे यांचेच कार्यकर्ते होते, त्यांच्याच पैसे वाटले गेले। याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं महत्वाचं। पक्षप्रमुखांना या सगळ्या निवडणुकीबाबत अशा पद्धतीने निवडणूक आयोग या ठिकाणी आव्हानं करतात आणि आपण जर बघितलं तर आता जो काही प्रकार आहे हा लोकशाहीला लांछनाचा प्रकार आहे आणि शिक्षक मतदार आहेत, शिक्षक विभागाची ही निवडणूक आहे आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी शिक्षक मतदारसंघामध्ये या ठिकाणी पैसे वाटले जातात हे लांछनास्पद आहे। शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व गोष्टी या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर व्हिडिओ क्लिप त्याच्या आहेत आणि अक्षरशः त्या ठिकाणी शिवसैनिकांनी रंगे हात त्या ठिकाणी या गोष्टी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। जो प्रकार झालाय होतोय तो अतिशय या लोकशाहीला काळीमा फासणारा आहे आणि म्हणून आम्ही आपल्या वतीने आपल्या माध्यमातून मागणी करतो, पक्षाच्या माध्यमातून आम्ही मागणी निवडणूक आयोगाकडे करणारच आहोत। परंतु अशा पद्धतीने जर सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून दादागिरी पुन्हा सत्ता हे होत असेल तर माझ्या मते ह्या निवडणुका घेण्यात काही अर्थ आहे का? जर असं होत असेल तर लोकशाही आहे का? माझी आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण अशा गोष्टींवरती आणि अशा व्यक्तींवरती आळा घालावा जेणेकरून यांच्यावर काही बंधनं टाकावे, जेणेकरून यांनी कमीत कमी पुढचे 6 वर्ष नाही तर पण कमीत कमी यांना 10 वर्ष निवडणूक लढता येऊ नये अशा पद्धतीचे काही करता येईल का? जर असे नियम जर केले तर नक्कीच याच्यावर कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं। क्राइम रिपोर्टर वाशिद कुरैशी के साथ जहीर खान, नासिक।